नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोयना नदीबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे। कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते। कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे। कोयना नदी महाबळेश्वर जवळ सह्याद्री पर्वतरांगेत उगम पावते। कोयना नदीची एकूण लांबी 128 किलोमीटर आहे। कोयना नदीचा उगम समुद्र सपाटीपासून सुमारे 1438 मीटर उंचीवर होतो। कोयना नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, पाटण व कराड या तालुक्यातून वाहते। कोयना नदी उगमापासून उत्तर दक्षिण वाहते व नंतर ती पाटण तालुक्यातील हेळवाक जवळ पूर्वेकडे वाहते। सोळशी, केरा, कांदाटी, मोरणा, वांग या कोयना नदीच्या उपनद्या आहेत। कोयना नदीच्या सर्व उपनद्या या सह्याद्री पर्वतातच उगम पावतात। जावळी तालुक्यातील बामणोलीजवळ कोयना नदीला डाव्या बाजूने सोळशी नदी येऊन मिळते। तिथेच पुढे थोड्या अंतरावर उजव्या बाजूने कांदाटी नदी येऊन मिळते। पाटण जवळून जाताना डावीकडून केरा नदी तर पुढे उजवीकडून मोरणा व वांग या नद्या कोयना नदीला येऊन मिळतात। कोयना नदीवर पाटण तालुक्यात हेळवाक जवळ कोयना नगर येथे कोयना धरण आहे। कोयना धरणातील जलाशयाला शिवसागर जलाशय म्हणून ओळखले जाते। कोयना धरणातील जलाशयातून मोठ्या प्रमाणावर जलविद्युत निर्मिती केली जाते। कोयना नदीवर असलेला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। कोयना नदी ही पश्चिम महाराष्ट्रासाठी जलसिंचन व वीज निर्मितीचा मुख्य स्रोत आहे। कोयना नदीवर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळेच कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते। कोयना धरणाच्या जवळच कोयना अभयारण्य आहे। पुढे कोयना नदी सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते। ज्या ठिकाणी कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला प्रीतिसंगम या नावाने ओळखले जाते। प्रीतिसंगम या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे। आता आपल्याला ही कोयना नदीची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।